सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार, रामराम। आज आपल्या देवाशीष दुकानामध्ये वालूर मधील सेलू तालुक्यातील वालूर या गावचे प्रगतिशील शेतकरी श्री गिरीश भगवानराव जोशी आलेले आहेत। ते आलेले आहेत तूर हे बियाणे घेण्यासाठी। तूर हे बियाणे घ्यायचं म्हणल्यावर आज तूर हे शेतकऱ्याचं मुख्य नगदी पीक आहे। मग मी वाण कोणतं निवडायचं असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं अंकुरचं 13-7। मग अंकुरच 13-7 का? आपण शेतकऱ्याला विचारू की अंकुर 13-7 निवडण्याचं कारण काय? अंकुर 13-7 बियाणं ते किती घेणार, लागवड कशी करणार, अंतर कसं ठेवणार आणि कोण्या पिकामध्ये आंतर पीक म्हणून घेणार आणि 13-7च का, या संदर्भात प्रश्न त्यांना विचारून त्यांच्याकडून जाणून घेऊ। रामराम गिरीश भाऊ, तुम्ही अंकुरचं 13-7 बियाणं का निवडलं? 13-7 अंकुर 13-7 निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे याची वाढ व्यवस्थित आहे, पुरा लांब आहे आणि शेतकऱ्यांना आवडण्याचं कारण म्हणजे हा वाण खूप लवकर येतो। यावर्षी आपली तुरीची पेर उशिरा होत आहे। आज तारीख 30 जून आहे आणि शेतकऱ्याला अशा वेळेस पाहिजे लवकर येणारं वाण, तर मार्केटमध्ये त्याला एकमेव पर्याय म्हणजे अंकुरचे 13-7। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत अंकुरचे फील्ड ऑफिसर श्री संतोषजी भावड सर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण गेल्या वर्षी मार्केटमध्ये आणलेला आहे 13-7 अंकुर 13-7। अंकुर 13-7चं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात लवकर येणारं लाल तुरीचं वाण आहे। 140 दिवसात येणारं वाण आहे। गेल्या वर्षी आपण वालूरमध्ये इथं दिलेलं होतं योगेशराव मुंडे यांच्या शेतावरती, त्यांना नंबर 1 ॲव्हरेज आलेला आहे। त्याच अनुभवावरती आपल्या गिरीश भाऊ जोशी यांनी 105 किलो तुरीचं वाण खरेदी केलेलं आहे आणि ते कोणत्या पद्धतीने लागवड करणार आहेत 2 मिनिटं सांगा। अंतर काय ठेवणार तुम्ही? अंतर 7 फूट अंतर ठेवणार आहे जोडवळ करून। तर शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की उशीर झाला त्याच्यामुळं आर्ली वाण घ्या। 140 दिवसात हे तुरीचं वाण येत आहे, उत्पादन चांगलं आहे, त्यानंतर उबलण्याचं प्रमाण एकदम कमी आहे। भरपूर उत्पादन, भरपूर शेंगा म्हणजेच अंकुरचे 13-7। धन्यवाद।